नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांचे खूप दिवसानंतर आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण JMFCची परीक्षा साधारणतः कधी होऊ शकते, माझा अंदाज काय आहे, साधारणतः जागा किती असू शकतात, येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारची व्हॅकन्सी आपल्याला बघायला मिळू शकते आणि आपल्याला तयारी कशा पद्धतीने करावी लागेल, ह्या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत. आपली जी 7th बॅच आजच्या 2 डिसेंबरच्या तारखेला आपण सुरू करत आहोत, याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला मी माहिती देणार आहे. पण मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर एक आनंदाची, आपल्या क्लासेसच्या सेलिब्रेशनची एक महत्त्वाची बातमी. JMFCचा रिझल्टमध्ये तर आपले नेहमीच आपला जोरदार रिझल्ट असतो. आपले मागच्या रिझल्टमध्ये आपल्या क्लासेसचे 76 विद्यार्थी JMFC झालेले आहेत. 114ची जी जाहिरात होती त्याच्यामध्ये आपले 76 विद्यार्थी सिलेक्शनमध्ये आहेत. सरकारी वकिलाचा तर आपला भारतात सुद्धा अशा प्रकारचं रेकॉर्ड कोणाला करता आलं नाही. 431 आपले सिलेक्शनमध्ये आहेत. पण पहिल्यांदाच एकाच डिस्ट्रिक्ट जजेसच्या जाहिरातीमध्ये आपल्या क्लासेसचे 3 विद्यार्थ्यांनी बाजी मारलेली आहे. म्हणजे 2चं आपलं रेकॉर्ड होतं. 2पेक्षा जास्त विद्यार्थी डिस्ट्रिक्ट जज आपल्याला एकाच जाहिरातीमध्ये बनवता आले नाहीत, कारण जागाच मुळात कमी असतात. 6-7 जागा रेग्युलर असतात. यावेळेस जास्त होत्या, पण घेताना त्यांनी कमीच लोक घेतले. पण पहिल्यांदा आपलं असं रेकॉर्ड झालेलं आहे की DJचे सुद्धा 3 विद्यार्थी आपण त्याचे मिळू शकलेलो आहोत. हे सगळं आपल्या सगळ्यांच्या कराड लॉ क्लासेसवर असलेल्या विश्वासाचं एक प्रकारचं फळ आहे. तुम्ही सगळ्यांनी विश्वास टाकला, आपण त्या पद्धतीने परिश्रम घेतले, योग्य दिशेने तयारी आपण त्याच्यामध्ये करून घेतली आणि आपले हे 3 विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये यश मिळालेलं आहे. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात आपण आपल्या 7th बॅचच्या माहितीपासून करणार आहोत. मित्रांनो, रेग्युलर प्रमाणेच आपली ही बॅच असणार आहे. JMFC प्रिलिमची आपली ही 7वी बॅच आहे. याच्यामध्ये रोज संध्याकाळी 7 वाजता तुमचं लाईव्ह लेक्चर असतं. आणि जसं मी नेहमीच तुम्हाला सांगतो की लाईव्ह लेक्चर म्हणजे तुमच्या ऑफलाईन बॅचेससारखे असतात. इवन ऑफलाईन बॅचमध्ये क्लासरूममध्ये बसल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारण्यावर बंधनं असतात. बाकीच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा आपल्यावर एक प्रेशर असतं. एकदम असा कमी महत्त्वाचा प्रश्न आपण विचारू शकत नाही. म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की एखादा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा असतो, छोटीशी बाब असते, पण बाकीच्या क्लासला ती गोष्ट फार क्षुल्लक वाटते. त्याच्यामुळे ते हसतील की काय अशा प्रकारची सुद्धा मनामध्ये भीती असते. त्यामुळे आपल्याला तिथे बोलता येत नाही. पण आपले जे लाईव्ह लेक्चर असतात, ह्या लाईव्ह लेक्चरमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारू शकता. मनामध्ये कुठलीही शंका असायला नको, असं मी नेहमीच त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सांगत असतो. तुमच्या मनामध्ये एखादी शंका राहून जाईल आणि परीक्षेला त्याच्यावरच प्रश्न आला तर आपला स्कोअर त्याच्यामध्ये कमी होऊन जातो. तर तसं आपल्याला होऊ द्यायचं नसतं. ठीक आहे, मुळातच कुठल्याही परीक्षेमध्ये यश जर मिळवायचं असेल तर मी नेहमीच तुम्हाला सांगत असतो की समजा एक 50-55 प्रश्न असतात. ठीक आहे, ते सोपे असतात. जवळपास प्रत्येकच माणसाला ते प्रश्न सुटतात, प्रत्येकच परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला ते प्रश्न सुटतात. पण ह्याच्यामध्ये सुद्धा क्षुल्लक समजा 2-4 गोष्टी राहिल्या तुमच्या, ज्या तुम्हाला माहिती नव्हत्या, आणि तुम्ही हे 55चे समजा तुम्ही फक्त 52च मिळवले, इथे तुमचे 3 मार्क गेले. मेरिट जे आहे ते जर समजा 55 प्रश्न जर सोपे असतील तर मेरिट त्याच्यामध्ये 60 ते 65 मध्ये लागतं. ठीक आहे, सोपे प्रश्न तर सगळ्यांनाच आले पाहिजे, त्याच्यात काही चुकलं नाही पाहिजे. आणि त्याच्यानंतर जे कठीण थोडेसे प्रश्न आहेत त्याच्यातले सुद्धा आपल्याला 5-10 प्रश्न सुटले पाहिजेत. एवढं जर झालं तर तुम्ही मेरिटमध्ये तुमचं सिलेक्शनमध्ये तुम्ही येत असता. मुळात जे सोपे प्रश्न आहेत ह्याच्यामध्येच तुमचं घोळ झाला आणि तुमचे 3 मार्क गेले. पुढे ॲडिशनल काही प्रश्न तुम्हाला मिळवता आले नाहीत, चांगलं रिव्हिजन वगैरे नव्हतं, कन्फ्युजन वगैरे झालं, त्याच्यामुळे तुमचे काही मार्क तुम्हाला मिळवता आले नाहीत, किंवा तुम्ही 1-2-4 अजून मार्क मिळवले, तुम्ही 55पर्यंत वगैरे आले. आपण मेरिटमध्ये नसतो. ठीक आहे, त्याच्यामुळे मनामध्ये कुठली शंका ठेवायची नाही. सगळं काही त्या चांगल्या पद्धतीने आपलं क्लिअर करून घ्यायचं. हाच आपल्या क्लासेसचा तयारीचा एक चांगला मोटिव्ह आहे की तुम्ही कुठलाही लेक्चर प्रश्न तुमचा तुम्ही लाईव्ह लेक्चरमध्ये ऑन द स्पॉट विचारू शकता. तुम्हाला जर प्रश्न सिक्रेटली विचारायचा असेल, बाकी लोकांना तो प्रश्न दिसला नाही पाहिजे, तर तशा सुद्धा ऑप्शन त्याच्यामध्ये आहे. तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारू शकता. किंवा तुम्ही नंतर लेक्चर झाल्यानंतर मला फोन करू शकता आणि तुमचे डाऊट क्लिअर करून घेऊ शकता, किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. सगळ्याच पद्धतीने तुमच्या शंकांचं निरासन करण्याचं काम आपण आपल्या क्लासेसमध्ये करत असतो. दुसरं, हे जे लेक्चर्स आहेत याचं रेकॉर्डिंगसुद्धा त्या ॲप्लिकेशनमध्ये राहतं. ऑफलाईन बॅचेसपेक्षा ऑनलाईन बॅचचा सगळ्यात मोठा फायदा जर कोणता असेल तर तुम्हाला त्याचं रेकॉर्डेड लेक्चर बघता येतं. बऱ्याच वेळेस असं होतं, जे नवीन तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मनामध्ये तेवढा तशा प्रकारचा कन्सेप्ट कॉन्क्रीट झालेला नसतो, किंवा कोरोनाच्या काळामध्ये कधीतरी लॉ शिकलेलं असतं. तर अशा लोकांसाठी सुद्धा ते लेक्चर परत परत बघणं गरजेचं असण्यासाठी आपण प्रत्येक लेक्चरचं तुम्हाला रेकॉर्डेडसुद्धा दिलेलं आहे. आणि आपल्या क्लासेसमध्ये लेक्चरला व्ह्यू रिस्ट्रिक्शनसुद्धा नसतं.
कोणतंही लेक्चर तुम्ही किती वेळेसही बघू शकता. ठीक आहे, फक्त हे रेग्युलर बॅचचा फरक एवढाच असतो की रेग्युलर बॅचमध्ये ते लेक्चर रेकॉर्डिंग तुम्हाला 40 दिवस बघता येतं, त्याची 12,000 रुपये फीस असते. आणि तुम्हाला ते वर्षभर बघायचं असेल तर त्याची 15,000 रुपये फीस असते. ठीक आहे, पूर्ण वर्षभर तुम्ही ते लेक्चर त्याच्यामध्ये बघू शकता 15,000 रुपये फीस भरून. तर अशा प्रकारचं फक्त एवढाच फरक असतो. बाकी ते लेक्चर तुम्हाला मल्टिपल टाइम्स किती वेळेस आहे त्याच्यामध्ये बघता येईल. बॅच जी आहे ती आपली आपण नवीन क्रिमिनल लॉपासून सुरुवात करतोय. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की मला फक्त नवीन क्रिमिनल लॉची तयारी करायची आहे, तर तो सुद्धा ऑप्शन आहे. तुम्ही फक्त नवीन क्रिमिनल लॉसाठी जॉईन करू शकता. म्हणजे अर्धी फीस भरून तुम्ही फक्त नवीन क्रिमिनल लॉसाठी जॉईन करू शकता आणि त्याच्यामध्ये त्यानंतर तुम्ही ते डिस्कंटिन्यू केलं तरी चालेल. किंवा भविष्यात तुम्हाला वाटलं की आपल्याला पूर्ण बॅच करायची आहे, बाकीची राहिलेली फीस भरून तुम्ही कंप्लीट बॅचसुद्धा करू शकता. ठीक आहे, त्यालाही काय अडचण नाही आहे. त्याच्यानंतर प्रॉपर नोट्स जे आहेत सगळ्या सब्जेक्ट्सचे आपण तुम्हाला आपल्या क्लासेसमध्ये प्रोव्हाइड करतो. कुठलाही जे विषय आहे, मी नेहमीच विद्यार्थ्यांना सांगत असतो की आपण स्वतःहून जर त्याच्यामध्ये नोट्स काढले तर बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात किंवा बऱ्याच वेळेस एक्सप्लेनेशनमध्ये काय उत्तर असतात. ठीक आहे, जसं आताच एक थोड्या वेळाखाली विद्यार्थी काय भेटायला आले होते, त्यांना मी हेच उदाहरणं सांगितले. समजा चोरीचा आहे, चोरीचा जर आपल्याला ऑफेन्स बघायचा असेल तर काही गोष्टी एक्सप्लेनेशनमध्ये दिलेल्या आहेत, तर ते आपल्याला जनरली पाहिल्यानंतर वाटू शकते की चोरीचा फक्त अटेम्प्ट झाला, पण एक्सप्लेनेशन बघितल्यानंतर लक्षात येतं की चोरीचा ऑफेन्स त्या ठिकाणी कंप्लीट झालेला असतो. किंवा एव्हिडन्सबद्दल वगैरे असू द्या. अशा प्रकारची बरेच उदाहरणं आहेत जी आपल्याला त्याचं महत्त्व माहिती नसतं. इलिस्ट्रेशनसुद्धा सगळीकडे महत्त्वाचे नसतात. बेरॅटमधले सगळ्याच्या सगळे सेक्शनच महत्त्वाचे नसतात. महत्त्वाचे सेक्शन कोणते आहेत ते तुम्हाला क्लासेसमध्ये लक्षात येतं आणि महत्त्वाचे इलिस्ट्रेशन एक्सप्लेनेशन कोणते आहेत ते सुद्धा तुमच्या वहीमध्ये आपण मेंटेन करून दिलेले असतात. आपल्या ज्या नोट्स असतात त्या आपल्यासाठी म्हणजे एक महत्त्वाचं त्याच्यामध्ये डॉक्युमेंट असतं. त्या डॉक्युमेंटचं तुम्ही जेवढं जास्त वेळेस रिव्हिजन कराल तेवढं तुम्हाला परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन क्रिएट होत नाही. मुळात हेच महत्त्वाचं आहे. जनरल पद्धतीने तयारी सगळेच जण करतात. विषय असतो त्याच्यामध्ये पुढच्या 5-10 मार्कांचा स्कोअरमध्ये मेरिटमध्ये बसण्यासाठी, तर तो कव्हर होण्यासाठी आपल्या नोट्स तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. आपण तुम्हाला प्रॉपर नोट्स आपल्या क्लासमध्ये प्रोव्हाइड करत असतो. त्याच्यानंतर टेस्ट सिरीजसुद्धा बॅचमध्ये इन्क्लूड आहे. प्रत्येक संडेला आपण त्याच्यामध्ये टेस्ट घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे, परीक्षा ज्यावेळेस एवढं प्रचंड पद्धतीने पुढे जाते यावेळेस आपल्या परीक्षेच्या तयारीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या अभ्यासाची कंटिन्युटी राहिली पाहिजे आणि त्याला एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे टेस्टचा. जर तुम्ही कंटिन्युअसली टेस्ट अटेंड करत असाल, दर आठवड्याला तुम्ही स्वतःचा अभ्यास आपला रिवाईज करत असाल, तर अशा वेळेस त्याच्यामध्ये आपण आपल्या कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहतो. परीक्षा होणारच आहे, कधी होणार आहे वगैरे मी तुम्हाला आता हे बॅचची माहिती झाल्यानंतर आपण त्याच्यावर चर्चा करणारच आहोत. परीक्षा तर होणारच आहे, पण जेव्हा केव्हा परीक्षा होईल त्यावेळेस तुम्ही तयार असणं गरजेचं आहे. परीक्षा झाली, जाहिरात फार मोठी आली आणि तुमची जर तयारी नसेल तर अशा वेळेस काही फायदा नाही आहे. तर ते आपण याच्यामध्ये आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं जर तुम्ही बघितलं, दर रविवारी तुमची परीक्षा असणार आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट वाईज क्वेश्चन पेपरचं अनालिसिस पण आपल्या बॅचमध्ये इन्क्लूड असतं. म्हणजे आत्तापर्यंत कॉन्स्टिट्यूशनवर कुठे कुठे प्रश्न आले, सुप्रीम कोर्टाच्या तरतुदींवर प्रश्न आले का, हायकोर्टाच्या तरतुदींवर प्रश्न आले का, फंडामेंटल राईटवर प्रश्न आले का, हे सगळं आपण तुम्हाला त्याच्यामध्ये ॲनालिसिस करून दिलेलं आहे. कॉन्स्टिट्यूशनचे सगळे सब्जेक्ट वाईज टॉपिक वाईज त्याच्यामध्ये प्रश्न आपण तुम्हाला काढून दिलेत. त्याच्यावर आपण लेक्चर्स वगैरे सुद्धा घेतलेले आहेत की तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनची तयारी जर करायची असेल, फोकस तयारी करायची असेल, कॉन्स्टिट्यूशन जेवढं मोठं आहे आपल्याला, समजा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन्स असू द्या, फायनान्शियल रिलेशन्स असू द्या, ह्याच्यावर प्रश्नच येत नाही तर त्याच्यामध्ये डोकं बडवत बसण्यात काय अर्थ आहे. मेजर आपले प्रश्न फंडामेंटल राईटवर आहेत, मेजर आपले प्रश्न सुप्रीम कोर्टावर आहेत, हायकोर्टावर आहेत. ठीक आहे, अजून जिथे कुठे आपले प्रश्न आत्तापर्यंत आलेले आहेत किंवा प्रॉबेबल येऊ शकतात, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला या क्वेश्चन पेपर ॲनालिसिसमध्ये आपल्या क्लासेस थ्रू समजतात. स्वतःहून जर स्टडी करायचं म्हणलं तर तुम्हाला हे करायला 2-3 वर्ष लागू शकतात. मला स्वतःला ते 2-3 वर्ष लागलेले आहेत. तो माझा 2-3 वर्षाचा मागचा आता आपला जवळपास 6 वर्षाचा आपल्या क्लासेसचा अनुभव आहे. हा 6 वर्षाचा अनुभव तुमच्या पाठीमागे ह्या बॅचद्वारे आपण त्याच्यामध्ये लावत असतो, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होत असतो. दुसरी जी गोष्ट आहे, रिव्हिजन लेक्चरसुद्धा प्रत्येक सब्जेक्टचे आपण घेतलेले आहेत. आता रिव्हिजन लेक्चरचा फायदा काय असतो, कॉन्स्टिट्यूशन आपण शिकवण्यासाठी त्याच्यामध्ये समजा जवळपास 31 लेक्चर घेतले. BNSS वगैरे समजा BNSमध्ये आपण 62 लेक्चर घेतलेले आहेत आत्तापर्यंत. BNSSचे आपलेसुद्धा 57 लेक्चर्स असतात. हे एवढे सगळे लेक्चर बघत बसायची गरज नाही. परीक्षेच्या पुढे पुढे आपल्याला त्याच्यामध्ये रिव्हिजन लेक्चर फक्त तुम्ही ऐकून तुमची तयारी त्याच्यामध्ये अपडेट करू शकता.
रिव्हिजन लेक्चरमध्ये फक्त आणि फक्त प्रश्न आहेत आणि तुम्हाला ते लेक्चर ऐकून त्याचे उत्तरं तुम्हाला द्यायचे आहेत. त्याचे उत्तरंसुद्धा तिथे आपण डिस्कस केलेले आहेत. तर ते रिव्हिजन लेक्चर तुम्हाला आपलं स्टडी स्पीडअप करण्यासाठी कामाला येतात. तुम्ही प्रवासामध्ये जर समजा तुमचा रोजचा प्रवास असेल ऑफिसला जाण्याचा वगैरे, तर त्या ठिकाणी तुम्ही रिव्हिजन लेक्चर रोजच्या रोज ऐकून तुमचे विषय जे आहेत ते आपला अभ्यास अपडेट ठेवू शकता. परत परत सांगतोय की अभ्यासाची कंटिन्युटी ठेवणे हाच सध्याचा यशाचा मार्ग आहे. जे लोक अभ्यासाच्या कंटिन्युटीतनं बाहेर जातील त्यांचं सिलेक्शनचे चान्सेस पुढचे साहजिकच कमी होऊन जाणार. त्याच्यानंतर तुम्हाला आपले जे सिलेक्शन झालेले जे विद्यार्थी आहेत मागच्या वेळेसचे जे सगळे असू द्या, या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आपण काही त्यांच्याकडनं त्यांचं कशा पद्धतीने त्यांनी तयारी केली अशा प्रकारचे त्यांचे लेक्चर्स वगैरे घेतलेले आहेत. हे गायडन्स लेक्चरसुद्धा तुम्हाला ह्या आपल्या कोर्समध्ये तुम्हाला बघायला मिळतात. त्यांनी कशा पद्धतीने तयारी केली, त्यांच्यासाठी काय चॅलेंजेस होते, त्यांनी ते कसे ओव्हरकम केले, हे सगळं तुम्हाला त्यांच्याकडनं मार्गदर्शन मिळतं. दुसरं, प्रत्येकाला तुम्ही इंडिव्हिज्युअल तुम्हाला प्लॅन पण आपण बनवून देतो. तुम्हाला कुणाला काय अडचण असेल, कुणाचा काही वेगळा शेड्यूल असेल तर तुम्ही फोन करून माझ्याकडनं इंडिव्हिज्युअल प्लॅनसुद्धा घेऊ शकता की सर माझ्यासाठी कसं शक्य होऊ शकतं. मी एक गृहिणी आहे, मी एक वर्किंग आहे, तर अशा वेळेस माझ्यासाठी कसं होऊ शकतं. असं प्रत्येक वेगळ्या बॅकग्राऊंडच्या लोकांसाठी आपण वेगळे त्याच्यामध्ये प्लॅन ऑफ ॲक्शन आपण बनवून देत असतो, जेणेकरून त्यांच्यासाठी सुद्धा हे शक्य होऊन जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर लाईव्ह लेक्चर जे मी तुम्हाला सांगितलं, ह्या रेग्युलर बॅचमध्ये हे 40 डेज असतं, पण वर्षभराची घेतली तर ते वर्षभर तुमच्याकडे राहतात, तुम्ही तुमच्या पद्धतीने ते घेऊ शकता. तर अशा प्रकारची आपली JMFC प्रिलिमची 7th बॅच आहे, जी आपली 2 डिसेंबरपासून आपण नवीन क्रिमिनल लॉपासून आपण त्याच्यामध्ये सुरू करतो आहे. भारतीय साक्ष अधिनियमचं आज पहिलं लेक्चर असेल आपलं, म्हणजे भारतीय साक्ष अधिनियमपासून आपण त्याच्यामध्ये सुरुवात करणार आहोत. पहिले 2-3 दिवस आपले स्ट्रॅटेजी सेशन असतात, कशा पद्धतीने तयारी करायची वगैरे, आणि त्यानंतर मग आपण आपला जो भारतीय साक्ष अधिनियम आहे तो आपण त्याच्यामध्ये सुरू करणार आहोत. ठीक आहे. दुसरं, आपली परीक्षा महत्त्वाचं कधी होणार आहे, हे नोटिफिकेशन तुम्हाला आपण ग्रुपवर टाकलेलं होतं, तुम्हाला सगळ्यांना मिळालेलं असेल. तुमच्यापैकी कुणी अजूनही जर कराड लॉ क्लासेसच्या ग्रुपवरच नसेल तर तुम्ही ह्या व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला जो स्क्रीनवर नंबर दिसतोय ह्याच्यावर मेसेज करून तुम्ही ग्रुप जॉईन करून घ्या. कारण JMFC बद्दलचं कुठलं जरी अपडेट आलं तर त्या तुम्हाला लवकरात लवकर आपल्या ग्रुपवर त्याच्यामध्ये मिळून जात असतं. कुठली महत्त्वाची माहिती असेल तर ती आपण सगळ्यांना प्रोव्हाइड करतो. आपल्या लॉसाठी नवीन जरी कुठल्या नोकऱ्या आल्या ज्याच्यामध्ये LLB क्वालिफिकेशन आहे, त्या सगळ्या परीक्षांची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. दुसरी कुठली वेबसाईट नाही आहे की ज्याच्यामध्ये LLBवाल्या सगळ्यांना सगळ्या जाहिराती तुम्हाला मिळतील, पण आपण आपल्या क्लासेसद्वारे ती गोष्ट प्रोव्हाइड करत असतो. तर आता हे नोटिफिकेशन आहे, आपण रेग्युलर त्याच्यामध्ये फॉलोअप घेत असतो MPSCकडे सुद्धा की तुम्ही नेमकं काय करताय, कुठवर ते आलेलं आहे तुमचं. तर त्याच्यातनं ही माहिती त्यांनी एक प्रेस नोट देऊन त्यांनी ते प्रसिद्धीपत्रक देऊन सगळ्यांना सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे किंवा 2024ची पण जाहिरात त्याच्यामध्ये आहे. जसं मी तुम्हाला कित्येक तरी वेळेस सांगितलं, 2024ची पण मोठी जाहिरात आहे. 248च्या आसपास जागा त्याच्यामध्ये 2024च्याच येऊ शकतात. 2025ची सुद्धा जाहिरात त्यांनी त्याच्यामध्ये सांगितली. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी 240 पदांचं मागणीपत्र मिळालेलं असं सांगितलं. आता हे मागणीपत्र जेवढे दिलेलं आहे तेवढ्या जागा येतात का, तर हे सत्य असं नाही आहे की ते तेवढ्याला तेवढे यायला पाहिजेत. पण ज्युडिशरीच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर आतापर्यंत सहसा असं झालेलं नाही आहे की मागणीपत्र फार मोठं दिलं आणि जागा फार कमी सँक्शन केलं. कारण एक तर आपल्या कंटेम्पिटिशन आणि कोर्टांची परिस्थिती जर तुम्ही सध्याच्याला बघितली तर पुणे वगैरे सारख्या ठिकाणची तुम्ही परिस्थिती बघितली तर आज मला एका वकिलाने सांगितलं की एका बोर्डावर त्याच्यामध्ये 500 मॅटर आहेत. ठीक आहे. नाशिक शहरासारख्या ठिकाणी सुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे जिथे 26 JMFC असायला पाहिजे तिथे फक्त 2 JMFC काम करत आहेत. म्हणजे एवढ्या प्रकारचा वर्कलोड आहे, एवढ्या जागा सँक्शन आहेत. ठीक आहे. 2000च्या प्लस जागा त्याच्यामध्ये सँक्शन आहेत. कितीतरी लोकांना सेवाखंड दिलेला आहे, जे JMFCच्या बाजूला बसून काम करणारे जे स्टेनो आहेत, क्लर्क लोक आहेत, अशा कितीतरी लोकांना ज्यांनी 10 वर्ष सर्व्हिस दिलेली आहे अशा लोकांना सुद्धा सध्याच्याला सेवाखंड आहे. जेव्हा नवीन JMFC तिथे येतील त्यावेळेस त्या लोकांचं काम सुरू होईल आणि त्यांचे पगार सुरू होईल. सध्याच्याला त्यांचा पगारसुद्धा सध्यामध्ये शासनाने थांबवलेला आहे. म्हणजे एवढी जास्त JMFC लोकांची सध्याच्याला गरज आहे. त्याच्यामुळे 2024ची पण जाहिरात मोठीच आहे, 250च्या आसपास. 2025ची पण 240 आहे, म्हणजे 250च्या आसपास आहे. 2026ची सुद्धा तशा प्रकारचीच मोठी जाहिरात आहे. आता बरेच लोक म्हणतील सर नुसत्या येत्या मोठ्या जाहिराती पण सध्या कुठे आहे. ठीक आहे. तर एक गोष्ट मी नेहमीच तुम्हाला सांगतोय, कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये माझ्या घरचं काही नसतं ना तुमच्या घरचं काही नसतं. ठीक आहे. जे आपल्या घरचं नाहीच आहे त्याच्यामध्ये आपण काय मागणार आहोत. ठीक आहे. मुळात नोकरी मिळायला पाहिजे हे आपण अगोदरपासून DPSPमध्ये ठेवलेलं आहे.
नोकरी मिळणे हा कुणाचाही फंडामेंटल राईट नाही आहे. हे जे आहे ते आपल्याला ह्या सिस्टीमच्या पद्धतीनेच आपल्याला परीक्षा द्याव्या लागतील. ज्या पद्धतीने आता हे आपण पाहतो की एक्झाम डिले होत जात आहेत. किती जरी डिले झाले तरी आपलं स्वप्न आहे, आपलं आयुष्य जे आहे, तुमचं आयुष्य तुम्हाला एकच मिळालेलं आहे. ह्या आयुष्यामध्ये तुम्हाला जज व्हायचं तुमचं स्वप्न आहे. आणि जर तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर अशा वेळेस तुम्हाला तुमची कंटिन्युटी अभ्यासाची ठेवावीच लागेल. आणि तुम्ही जर म्हणत असाल की मी म्हणजे कंटिन्युटी ठेवणार नाही आहे, माझा ह्याच्यावरचा विश्वास सोडून गेला, ठीक आहे, तर अशा वेळेस तुम्हाला तुमचं स्वप्न सोडून द्यावं लागेल. दुसरा काही पर्याय आहे का तुमच्याकडे? तुम्ही MPSCच्या समोर आंदोलन केल्याने किंवा अजून काही केल्याने काही होणार नाही. सर्व्हिस रूल बनवायचं बाकी आहे. जोपर्यंत सर्व्हिस रूल बनत नाहीत, आता DJचं पण जजमेंट आलं, डिस्ट्रिक्ट जजेसच्या सुद्धा परीक्षा जर तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही JMFC म्हणून सुद्धा त्याच्यामध्ये ती पोस्ट देऊ शकता. JMFC म्हणून 3 वर्ष झाले आणि 4 वर्ष प्रॅक्टिस आहे, असं मिळून जरी 7 वर्ष झालेलं असेल तर तेव्हासुद्धा तुम्ही DJची परीक्षा देऊ शकता, असं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. आता दोघांची सर्व्हिस रूल त्याच्यामध्ये अमेंड करायचं बाकी आहे. जेव्हा ते सर्व्हिस रूल बनतील त्याच्यानंतरच जाहिरात येईल, हे मी तुम्हाला ते सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आल्यापासून सांगत आहे. आणि ह्याच्यामध्ये प्रसिद्धीपत्रकामध्ये सुद्धा वेगळं काही नाही, तेच सांगितलं आहे. महत्त्वाची माहिती म्हणजे ही नवीन 2025ची जाहिरात पण मोठी असेल. जाहिराती एवढ्या मोठ्या आहेत, ठीक आहे. सध्याच्या बेरोजगारीच्या काळामध्ये गोष्ट लक्षात ठेवा, हे वाक्य लक्षात ठेवा, बेरोजगारीच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या वॅकन्सी, एवढ्या मोठ्या जागा ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त JMFCमध्येच तुम्हाला मिळणार आहेत. लक्षात घ्या, 5-5, 10-10 जागांसाठी सुद्धा विद्यार्थी त्याच्यामध्ये प्राणपणाला लावून त्याच्यामध्ये अभ्यास करत आहेत, एवढे कष्ट घेत आहेत. आणि JMFCच्या एवढ्या सगळ्या वॅकन्सीज आहेत. 2026मध्ये आता ते काही फार जास्त पुढे घालूच शकत नाही आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, जिथे 26 JMFC असायला पाहिजे तिथे फक्त 2 JMFCवर त्याच्यामध्ये कोर्ट चालत आहेत. म्हणजे हे काही फार जास्त दिवस अजून डिले करणार नाही आहेत, ठीक आहे. जानेवारी, फेब्रुवारी, ठीक आहे, हाईट त्याच्यामध्ये मार्चमध्ये ते जाहिरात काढू शकतात आणि त्यानंतर पुढे 2-3 महिन्यामध्ये एक्झाम त्याच्यामध्ये घेऊ शकतात. त्याच्यामुळे 2026चं जे वर्ष आहे, जसं 2022 आणि 23च्या जाहिराती झाल्या 24मध्ये, तर 24च्या वर्षामध्ये जशा बंपर जाहिराती झाल्या त्याच प्रकारच्या जाहिराती तुमच्या 2026मध्ये असणार आहेत. म्हणजे ठीक आहे, 2026 ठीक आहे, 2026 जे आहे ते म्हणजे 600+ लोकांचं स्वप्न पूर्ण करण्याची कॅपॅसिटी या 2026मध्ये आहे. लक्षात घ्या, मी नेहमी तुम्हाला आत्तापर्यंत जे सांगितलेलं आहे त्या गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे 2022च्या आणि 23च्या जाहिरातीच्याबद्दल सुद्धा मी सांगत होतो. माझे जुने व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर आहेत, तुम्ही काढून बघा. त्यावेळेस पण मी म्हणत होतो की दोन्ही जाहिराती येणार आहेत आणि त्यावर्षी तशा प्रकारच्या दोन्ही जाहिराती आल्या. आता 2026मध्ये सुद्धा 600+ लोकांचं JMFCचं स्वप्न पूर्ण होणार आहे, ठीक आहे. पण कुणाचं पूर्ण होणार आहे? जे लोक अभ्यासामध्ये आपली कंटिन्युटी ठेवतील, ठीक आहे. तुम्ही त्याच्यामध्ये आता आपली 7th बॅच आपण सुरू केलेली आहे, ह्याच्यामध्ये दर रविवारी आपण त्याच्यामध्ये परीक्षा घेणार आहोत आणि तुमचं रोजच्या रोज त्याच्यामध्ये आपण तयारी करून घेणार आहोत. तर तुम्हाला तुमची कंटिन्युटी त्याच्यामध्ये मेंटेन ठेवायची आहे. कुठल्याही आपल्या अभ्यासामध्ये फक्त खंड पडू देऊ नका. ज्यांच्या अभ्यासामध्ये सातत्य राहील, जे लोक कंटिन्युअसली त्याच्यामध्ये नवीन पद्धतीने तयारी करत राहतील, कुठल्याही प्रकारचं त्यांच्यामध्ये कमी त्याच्यामध्ये ठेवणार नाहीत, अशा सगळ्या लोकांसाठी सिलेक्शनचा चान्सेस 2026मध्ये आहे. 2026पेक्षा पुढे ते घालणं शक्यच नाही आहे, ठीक आहे. शक्यच नाही आहे म्हणजे कोर्टांची परिस्थिती मी तुम्हाला सांगतोय. पुणेसारख्या कोर्टामध्ये जर 500 जर मॅटर बोर्डर असतील तर कुणाचं तर काय ऐकणं होणार आहे? म्हणजे कोर्टाचं फंक्शन त्याच्यामध्ये बंद पडायची वेळ आलेली आहे. एवढी त्याच्यामध्ये वॅकन्सी कमी झालेली आहे, एवढे त्याच्यामध्ये जजेस लोक कमी झालेले आहेत. त्यामुळे जाहिराती त्याच्यामध्ये आता लवकरच सगळ्या गोष्टी होणारच आहेत. तुम्ही फक्त तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवा, ठीक आहे. बाकी तुमच्या मनामधल्या काही शंका त्याचं निरासन करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. कुणाला याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही डाऊट असेल, मी कायम तुमच्यासाठी अवेलेबल आहे. तुम्ही ह्या नंबरवर मला फोन करू शकता आणि तुमचे काही डाऊट वगैरे असतील, बॅचबद्दल तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही फोन करून त्याच्यामध्ये माझ्याकडनं माहिती घेऊ शकता, ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.